आणखी काय महिमा? लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जो भगवंताचं भजन करतो तो दुर्लभ आहे. गावामध्ये लोकसंख्या भरपूर असते पण हरिपाठ घेणारे 5-10 असतात. कोण आहे गावले लोक? काकळा आरती मध्ये येतात काही काही नित्य नियमाचे असतात. एका गावले एक लेकरं होती काकड्यात. मग एका म्हाताऱ्या बुजुर्ग माणसाचं आरतीचं टाकलेलं योग्य म्हाताऱ्यानं उठ्यात काढली. थांब 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 म्हणून काय पेटू द्या बिडी पेटू द्या हो आरतीवर काय कठीण. म्हणजे मी जर हजर आहे त्यांना म्हणजे फक्त सांगलं तर मी त्याला सांगलं असतं आरती मारत हो काय कठीण. नित्य नेम करणारे दुर्लभ. पण लक्ष्मी वल्लभ त्याच्या जवळ आहे. मागे पुढे उभा. पांडवांच्या मागे पुढे देव होता ना. का होता तो? त्याची केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. अखंड भजन करत पहाते पांडव अखंड वनवासी तरी देवाचे देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सार्थ मनोपार्थाचे करीतो असे. हा महिमा आहे नामा. एवढा मोठा भगवान पायी कुपाठीची घातला आपण पुढा राहिला. भगवान पुढे राहते. हा महिमा आहे नामा. द्वारके तारण पंडवा द्वारके तारण पांडवा घरी द्वारके माझ्यासारखी म्हणजे जसा भुंगा फुलावून फिरतो त्या फुलाचं काहीच होत नाही तसे आम्ही भुंग द्या. देवाचं नाव हे फुल आहे. मी किती फिरलो त्या नामाचा महिमा आमच्याच्यानं सांगला. हा नामाचा महिमा भगवंत होनी सगळ्या साधूचं चरित्र काम करायला राबवला देव. राबवला कशाच्या जोरावर? नामाच्या. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमानं देवाच्या भजनानं. म्हणून बापू हो आपण भजन करा. कलियुगी उद्धार हरीच्या नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन. अकालो नास्ति धर्मस्य जीविते चांचल्ये सती कलवो
नास्तेव 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 भगवंताच्या नामाशिवाय कलियुगामध्ये मार्ग नाही. मार्ग अनेक पण धोपट मार्ग फक्त नामच. म्हणून देवाचे भजन करा. वासुदेव वासुदेव म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नेहमीसाठी आपल्याला देवाचं भजन करा हा आग्रह आहे. एक शब्द 2 वेळा वापरतात. आज हरिमुखे म्हणा हरिमुखे तुमच्याकडे वापरतात का? जेवण करायला बसले काय म्हणतात जेवण करायला बसले काय म्हणतात, घ्या आलं होतं कधी असंच म्हणतात ना. असं म्हणतात घ्या ना. आग्रहाची पद्धत. एक शब्द 2 वेळा घ्या. एक शब्द 2. आग्रह आदर करणं असला तरी एक शब्द 2 वेळा असं शास्त्र आहे. आपल्या घरी कोणी पाहुणे आले काय म्हणतो आपण, या बसा. राम राम. लय पाय आदराचं पुण्य आहे. चक्षुर्दद्यात् मनोदद्यात् वाचं दद्यात् सुनृताम् अनुव्रजेत् उपासित सयज्ञ पंचदक्षिणः. कोणी घरी आलं पण तुम्ही चांगल्या नजरेनं पाहिलं, एक यत्न करायचं. चक्षुर्दद्यात् मनोदद्यात् मनानं चांगलं चिंतन करायचं. भोळे होते पण बरे आहे. वाणीनं गोड बोला. आणि कोणी जायला लागला सगळं गाव नाही 2 माणसं माऊली येत जा इकडे या भागात आले अडचण आली काय होईल यानं पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं. कोणी घरी आलं काय म्हणतो आपण, तुमचीच कमी होती. आपण सरळ हात जोडतो, राम 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 या यांनी स्वर चांगला म्हणजे यातलं स्वर नाही एवढं पण बोलण्यात स्वर बदलला की भाव बदल. मग काय गाव काही बोललो का भाऊ गावाविषयी तरी चांगलं वाटलं ना बाबा तुम्हाला. काय गाव आता हा स्वर बदल शब्द ज्यानं काय झालं ज्यानं निंदा झाली माजरा आल्या. या माजराईनं मोठ्या मोठी घात करेल. रावणाची जिरोलती या माजरीने लय मोठी कथा आहे. हो लय 1.5 घंटा सांगा लागेल. पुढच्या वर्षी सांगेल. ती म्हणसान चटकला हा तसं काय नाही बाबा. कोंबडा कोणाचे वळला व दिवस निघते म्हणजे हा जास्त काय सांगत बसू तसं काही नाही पण सांगू. पण तसे आम्ही विदर्भात आणि आमचे शब्द खरे होते. मी तुम्हाला सांगतो मी पुन्हा येईल मी पुन्हा मग लक्ष दिलं का गेल्या माजरी गेल्या काही टेन्शन नका. स्वर बदलला भाव बदलतो. काय कठोर राम 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 चांगलं वाटलं ना बाबा. राम राम. हो आता हाच राम राम राम. लय सांग्यासारखं असते पण सगळं सांगा नसते लागत. काही काही जाऊ द्याला काय कपट करून बोलतो. याच्या पुढे भरपूर बोलता येते. आदर केला पुण्य लागते. आदरासाठी एक शब्द 2 वेळा हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. आपल्याला नामाचाच आदर आहे. घाई असली की एक शब्द 2 वेळा वापर. घाई आहे पती पत्नी नवरा बायको गावात आली किंवा बस स्टँडवर बाई घरी गाडी आली कसा बोलवेन तो माणूस. बाई एका आवाजात येते काय वट्यावरचे लोक सांगा खरं बोलले
आपल्याला पटलं नाही, डायरेक्ट सांगलं ती गाई नाही जमत नाही. हा, तुम्ही लक्ष द्या त्या ती गाईकडे. बऱ्याच गावची लोक घेतात, घेत नाही. डायरेक्ट सांगलं नाही, खरं माझ्यासारखं काम आहे. तुम्ही सत्य बोलले, कोणतीच बाई एका आवाजात येत. राग आला तर काय, पण खरं आहे. श्री गुरु आबा म्हणत, एक वेळ म्हैस लवकर येईल पण बाई नाही. आणि हे खोटं नाही, खरं आहे. तुम्ही काही म्हशी वागवणारेली विचार. रात्री 2ला गेलो ना गावात, 2ला गेलो तरी मला पाहून घर हमर, कारण चारा टाकणं, पाणी काढणं. मग कोरोनात मी स्वतः म्हशी चारायला जायची, ती कधी काढली, कधीच मी पुढे म्हशी मांडली, कुठेही जावं. हो, एखादी म्हैस तरी इकडे तिकडे गेली, हा 7 म्हशी होत्या बाबा माझे, 7. असं काही साथीच्या साथी एका आवाजात जमा करतो भाऊ. साथी फक्त एकच येत नव्हती. बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली आणि घाई घाई बोलवणार, आणि बाई आहे थांबली, बाई थांबली आहे, घाई घाई बोलवणार. कसा बोलवेन तो, चल ना गाडी जाईल ना. थांबली थांबली समजते ना, जास्त समजून सांगायचं का. 4 प्रकारच्या बाया असतात, शंकिनी, दंकिनी, हस्तिनी, पद्मिनी. शंकिनी शंकाखोर कपटी म्हणतात. कोणती बाई आहे याच्या मनात संशय आहे. एका बाईनं दुसऱ्या बाईच्या कानात काही गोष्ट केली, ती मागची लगेच म्हणजे नाहीच निंदा केली. तुम्हालाच नाही हे सवय, देवाचे बायका. पंढरीच्या विठुरायावर बी रुक्माबाई रुसली, कोपऱ्यात जाऊन बसले आहेत का जवळ बसे. जेजुरीच्या खंडोबावर म्हाळसाबाईनं संशय घेतले. मग भगवान भोलेनाथावर सतीमातेनं संशय घेतला, म्हणून सतीची पार्वती. लय लंबी लंबी कथा, एवढं सांगायला पुरत सांगा म्हणतात. पुरा अभंग होऊन याची काही गरज नाही, कारण आपलं कसं आहे, आता घड्या किती वाजले माहिती हो, 11:45. तुम्ही अंदाजी सांगलं पटकन सांगतो. महादेव भजनाला बसले, सती माता म्हणते, प्रभू कोणाचं भजन करता. महादेवाने उत्तर दिलं, फार रंगोती, श्री राम जय राम जय जय राम भजन करी महादेव राम पूजी सदाशिव श्री रामा असं म्हटल्यावर सती माता हसते. कोणती बाई जर आपल्याला हसती तर राहते. समजा कीर्तन झालं पट्यावरती भाऊ, आणि तुम्ही घरी गेले आणि तुम्ही सांगलं बुवानं मस्त कीर्तन केलं, आणि त्या बाईने तुम्हाला केलं हे खरं सांगा, राग येतो की कोणी असो की मी, कोणी माणूस, बाई हसल्यावर राग येणार नाही, तो का माणूस आहे का. येते ना राग भाऊ, येते. हा, मग एकदा पोट्यावरून उतरा मी म्हणत नाही. लक्ष दिलं आहे का. महादेव उत्तर देतात, मी श्रीरामाचं भजन करतो. असं म्हटल्यावर सती माता हसले. हसता बरोबर महादेवाला राग, सती का हसून राहिली. सती माता म्हणतात, त्या रामाचं भजन करतात, म्हणजे ज्या रामाची बायको रावणानं पळून नेली, जो देव वेळा पिशासारखा करते, झाडाने विचारते माझी सीता दिसली काय, पाखराशी बोलते माझी सीता दिसली काय, त्या देवाचं भजन.
महादेवाला करून महादेव उठले आणि सती मातेच्या तोंडावर हात तोंडावर हात ठेवला की बाई गप बसते का घर लोक तोंड दाबलं की हा अधिक जोर वाढते तोंड काय दाबता मान दाबा म्हणते सती मातेला राग आला सती मातेला राग आला थांबा तुमच्या देवाची परीक्षा घेतो सती मातेनं शिटी करून ज्या अरण्यामध्ये श्रीराम प्रभू शोधतात त्या अरण्यामध्ये सती माता शिकावून घेतल्या पण शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं आणि हाक मारली आई दिसल्या दोघही भाऊ धावत गेले श्रीराम प्रभूनं चेहरा पाहिला आणि ओळखलं लखन अरे हे तुझी आई नाही मग हे साऱ्या जगाची आई आहे साऱ्या विश्वाची आई आहे जगत जननी आई अंबाबाई भवानी आहे सती माता आहे दोघही भावांनी धनुष्य जमिनीवर टाकून साष्टांग दंडवत घातले आई लेकराची परीक्षा घेत माय त्या मायच्या मनातला संशय गेला निघाली गेली कैलासात बसली डाव्या बाजूने महादेव गोडन झाले सती निघ म्हटल्यानं निघते का बाई आता तुम्हाला नाही विचार निघ म्हटल्यानं निघते तशी हसायला लागली सगळे अनुभव म्हणून पाहिलं ना तुम्ही ना म्हणून पाहिलं काय म्हणाले आपली कमाई दिलेली आहे एक दिवसाचाच वाद झाला म्हटलं आपलं वजन पडलं पाहिजे मी म्हटलं निघ आपलं असं असते घरी काम निघ लगेच उत्तर घेतलं अशी कशी जाईल भगवान महादेव निघ सती म्हणा हा देवा तुमच्या सोबत मी माझे लागून नाही आली माझी आई म्हणे लग्न करू नको माझे वडील माझ्या बहिणी लग्न करू नको राहिले घर नाही हा बाबा स्मशानात राहते 4 चाकी नाही 2 चाकी नाही डंगरा बैलच आहे घरी लग्न करू नको फेरण लावली नाही कोण नाही अंगारे राख लावतो बाबा लग्न नाही ऐकलं तुमच्या सोबत लग्न केलं देवा मला काढून देता असा काय गुन्हा केला महादेवानं गुन्हा सांगितला देवावर संशय संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वाघोर प्राणियाशी संशयासारखं पाप नाही तू तेवढ्यावर थांबली नाही सती मग तू शिके करून घेतलं माझे म्हणतात ती सीता माझी आई आहे तू जर माझ्या आईचं रूप घेतलं तर आजपासून या शरीराची आई म्हणून तुझ्या पत्नी म्हणून स्वीकारणार नाही म्हणून यज्ञात उडी मारली हे कारण आहे हो यज्ञात उडी मारली महादेवाला महादेव गेले प्रेम होत महादेवानं त्या आईला उचललं खांद्यावर आकाश मार्गाने शोक करायला अग्नीच्या ज्वाळा निघायचं विष्णुदेवाला चिंता विष्णू सोडलं तर हे शरीर तिथं पडलं पाहिजे महादेव त्या शरीराचे गोळे पडले गेले तुळजापूर कोल्हापूर माहुरगड वणीचागड महादेवानं सांगलं होतं आईचं शरीर म्हणून पूजलं जाईल म्हणून सगळे आपण त्या माईचं शरीर पूजतात कशामुळे झालं हे तुम्ही नका सांगू तुम्ही सांगा बहिणी हो कशामुळे झालं रातभर पाखडलं काही नाही सापडलं आता नाही लांबत संशयामुळे संशय घेऊ नये बाप तुम्हाला वाटते का मी सांगल्याने फरक पडून मी कीर्तनाला गेलो मग आम्ही असेच गुरुबंधू एकामेकाची इज्जत वाढवतो बाबा वजनात बसा बाबा वाटले पाहिजे असा बस ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोने किटली लावली होती छोट्याला आणि ते लागली मा पाठी हा ते मा घरी आली बाबा किटली ते कपडे दिले धुवायला मावली
ते टिकली दिसली आमच्या पागलले, ते कपडे धुता धुता कीर्तनाला गेलो, कीर्तनाला अशा बाईले शंकीने म्हणतात. दुसरी डंकीने डंक मारणारी, तिसरी हस्तीने, हस्ती म्हणजे थांबली, थांबली म्हणजे थंडी, थंडी म्हणजे बोलाले बोलकी, कामाले अलकी, आणि चौथी आहे पद्मी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात दिशा, म्हणजे तुमच्या गावच्या बाया. बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली आणि घाई घाई बोलवणार, एक शब्द दोन तुम्हाला अनुभव मी त्याला पाहू पाहू सांगून राहिलो, म्हटलं घाई घाई बोलवणार, एक शब्द चल चल. साधू संतांनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आपल्याला आग्रह केला, घाई केली. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी हरी मुक्ती मुक्ती चारी मुक्ती मुक्ती चारी नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी, त्यांच्या पटपट अर्थ सांगतो. 5-7 मिनिट झाले, हाताने टाळी वाजवा, देवाचं भजन करा. विठोबा जय विठोबा रखुमा विठोबा हरि जय हरि
हरी भुक्ती मुक्ती चारी घरी जो म्हणेल नारायण हरी ऐका लक्ष दे नारायण या शब्दाचा अर्थ नार म्हणजे इकडे पहा हो नार म्हणजे राहण्याचं ठिकाण अयन म्हणजे अंतकरण ज्याचं अंतकरण राहण्याचं ठिकाण आहे त्याला म्हणतात नारायण यातून एक उपदेश आहे माणसात देव पाहणं शिका कैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा मी नेहमीच मी म्हणत असतो एक वेळ पंढरपूरले नाही जाणं जमलं पण घरच्या नारायणाला दिसतो आपला बापच नारायण आपला बापच विठोबा आहे आणि आपली माय म्हणजे पंढरीची रत्ना वारकरी पंथात राहतो आपण यात जेवढे साधू झाले त्यानं काय शिकवलं माये जगन्नाथ अनाथाचा साधं सोपं आहे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची सकळ तीर्थाची ये जे का माता पितरे तया शेवेशी जीर शरीरे लोणकी जे माय बाप केवळ काशी तेने आमच्याकडे विदर्भात संत तुकडे दिला अंजली हातात घ्यायची अरे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का कशाला रिकामा फिरता रे तुझ्या गावात नाही देवभूती करा नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या चारही मुक्त्या त्याच्या घरी नामाचा महिमा समीपता सलोकता स्वरूपता साहित्यता चारही मुक्त्या त्याच्या घरी कोणी म्हणेल महाराज तुम्ही नामाविषयी लय बोल नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ महिमा सांगला लक्ष्मी वल्लभ तयाजवळी त्याच्याजवळ देव राहतो तेही सांगला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना त्याच्या पुण्याची गणना होत नाही तेही सांगितलं चारही मुक्त्या त्याच्या घरी तेही सांगितलं मग जो देवाचं नाव घेत नाही आमचा तो जर उठला त्यानं म्हटलं आमचा काही विचार केला नाही त्यांचाही विचार केला तिसऱ्या हरिविन जन्म नरकाची पैदा हरिविन जन्म नरकाची पैदा हरिविन जन्म नरकाची पैदा हरिविन जन्म नरकाची पैदा यमाचा पाहुणा यमाचा पाहुणा यमाचा पाहुणा प्राणी होय हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे यमाचा पाहुणा यमाचा पाहुणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरि हरे म्हणा हरिमुखे देवाचं भजन करतो त्याच्या पुण्याची गणना होत नाही त्याच्या जे चारही मुक्त्या राहतात पण तो देवाचं नाव घेतच नाही ज्ञानोबाराय म्हणतात हरिविना जन्म नरकची कोई जाना यमाचा पाहुणा प्राणी तो यमाच्या घरचा पाहुणा आहे तो नरकात जाईल नाही स्वर्गात जाईल नाही वैकुंठात जाईल नाही
तो स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, नरकात नाही. लक्ष देऊन ऐका काय साधूचे शब्द आहे. नरकची जाण, नरक त्याला कुठंच जायची गरज नाही. जो देवापासून दूर आहे, देवाचं भजन करत नाही, तोच नरक आहे. नरकची पै सकार लावून सांगलं तोच नरक आहे. जो देवाचं भजन करत नाही तो नरक आहे. तुम्ही लक्षात घ्या बापू. देवाचं भजन करा हाच उपदेश साधू संतांनी केला, हाच महिमा संतांनी सांगितला. आणखी काय आहे महिमा? ज्ञानोबाराय हे ज्ञानाचे सागर आहेत, तरी नामाची चाळ गुरुला विचारतात. ज्ञानदेव पोसे निवृत्तीसी झाड, ज्ञानदेव पोसे निवृत्तीसी झाड, ज्ञानदेव पोसे निवृत्तीसी झाड, ज्ञानदेव निवृत्तीसी झाड, ज्ञानदेव पोसे निवृत्तीसी
ताली वाजवा नाकाने समय वादन चालू आहे या ठिकाणी ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी ताड गगनाहून वाढ नाम आहे. ज्ञानोबाराय हे ज्ञानाचा सागर, नगण्य ते सागरा, त्याची गणना होत नाही, त्याने सागर म्हणतात. किती ज्ञान आहे, गणना आहे, असे सागर असणारे ज्ञानोबाराय आपल्या गुरुला नामाविषयी ताड विचारतात. हा नामाचा नक्की ऐका. भरपूर बोललो, 11 वाजले. हे सेवा भगवंताचे चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व मायबापांना जाहीर माफी बोलिलेले पुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आदरणीय माझे सर्व गुरुबंधू वंदे, आदरणीय आमचे तुळशीराम दिवाळी असतील, आदरणीय आमचे संतोष बाबा आहेत, आदरणीय भगवान बाबा आहेत, आदरणीय आमचे भगवान बाबा आहेत, दोन्ही हिंदू गुरुबंधू मृदंगाचार्य आमचे, माऊली महाराज आमचे, उमेश महाराज, सर्व महाराज मंडळींनी मला सांभाळून घेतलं. खूप खूप धन्यवाद. हा सप्ताह असाच चालत राहावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. या गावाला कोणतीच दृष्ट लागू नये अशी भगवंताची चरणी प्रार्थना करतो. दृष्ट ती म्हणाल कशाची दृष्ट लागत असते, राजकारणाची, जातीय वादाची. ज्ञानोबाराय तुकोबार हा जो पंथ आहे हा कोण्या जातीचा नाही, हा कोण्या पक्षाचा आहे. लक्ष देऊन ऐका. त्यात मुस्लिमही साधू झाले, सगळ्यांचा हा पक्ष आहे. हा पंथ ज्ञानोबारायांचा आहे, तुकोबारायांचा. आपण सगळे लोक जसं चप्पल मंदिरामध्ये चालत नाही तसंच परमार्थ करत असताना कोणता पक्ष असो आपला तो चपलीसारखा बाहेर काढायचा आणि तेव्हा धर्मबंध करायचा. सगळं सोडून द्यायचं, एका साधूचा सोहळा करायचा. हात लिया भय नरकात जाय, यात आडवं येणाऱ्याला नरकात जावं लागतं. म्हणून फार आनंदानं परमार्थ करायचा. हो भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हाच उपदेश तुम्हाला देतो. हे शेवाईचं अर्पण करतो. संतांच्या नामाचा जय घोष करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, हर जय जय
सूचना झाल्याशिवाय कुणी जागेवर उठू नका. फक्त 2 मिनिटात सूचना होती. बसा खाली.